नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, ॲनिमल झोन म्हणजे सर्पमित्र धनु मोहिते. तर मित्रांनो, आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की ऑलमोस्ट मला जवळपास 15 वर्ष सर्पमित्र म्हणून काम करतोय. तर त्यामध्ये खूप वेगवेगळे अनुभव आले आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंतचा एक कॉमन प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर मला आज व्हिडिओच्या माध्यमातून द्यावं असं वाटलं, त्यामुळे आजची व्हिडिओ बनवतोय. खास ही ज्या ठिकाणी मी साप पकडायला जातो, ज्या लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे, नक्कीच त्या लोकांसाठी ही व्हिडिओ माझी असणार आहे. कारण आत्ता जी परिस्थिती मी पाहतोय की खूप सारे मुलं सापांची ज्यांना माहिती नाही ते मुलं देखील साप पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामागे वेगवेगळी उदाहरणं आहेत, त्याच्यावरती मी नक्कीच दुसरी व्हिडिओ बनवेल. परंतु आजचा जो विषय आहे ते म्हणजे पैसे. पहिली गोष्ट मी सर्वांना क्लिअर करू इच्छितो की साप पकडणे हा जो आहे तो इन्कम सोर्स नाही आहे किंवा हा बिझनेस नाही आहे, कुणाचा धंदा नाही आहे आणि मुळीतच हा कुणी धंदा बनवून पण घेऊ नये. कारण रिस्की काम आहे. ज्या व्यक्तीला सापांची माहिती आहे तो व्यक्ती नक्कीच प्रामाणिकपणाने काम करतोय ही अपेक्षा करतो. जशी माझी टीम आहे, ॲनिमल झोन जी टीम आहे, तर त्या टीममध्ये मी आहे, माझे काही सहकारी आहेत. तर अकोल्यामध्ये बऱ्याच दिवसापासून साप पकडण्याचं काम करतोय. तर त्यावरून बऱ्याच लोकांचा एक कॉमन प्रश्न असतो की साप पकडल्याच्या नंतर पैसे किती घेतात, सर्पमित्र साप पकडल्याच्या नंतर पैसे किती घेतात. तर त्या पैशांवरून मला ही जी व्हिडिओ आहे ती बनवायची अशी इच्छा आहे. साप पकडल्याच्या नंतर ज्यांच्या इथे साप पकडलाय, ज्या व्यक्तीच्या घरामध्ये साप पकडलाय, ज्या व्यक्तींच्या शेतामध्ये ज्या व्यक्तीने आपल्याला फोन केलाय साप पकडण्यासाठी, त्या व्यक्तीकडून सर्पमित्राने किती पैसे घेतले पाहिजे हा सर्वांचाच प्रश्न आहे. किंवा सर्पमित्र किती पैसे घेतात असे बरेच लोक प्रश्न विचारत असतात. तर सध्या हा जो सर्पमित्र आहे हा बऱ्याच लोकांनी धंदा करून ठेवलाय. साप पकडल्याच्या नंतर ज्यांच्या इथे साप पकडलाय त्यांच्या इथे काही कॉल चार्जेस मागतात. म्हणजे साप पकडल्याच्या नंतर तोंडाला वाटेल तितके पैसे मागतात, नाही दिले तर साप सोडण्याची धमकी देतात. तर असा प्रकार थोडेसे अकोल्यामध्ये देखील होत आहे. तर त्यांच्यासाठी मी अकोलेकरांसाठी ही जी व्हिडिओ आहे ती बनवत असतो. आता बऱ्याच लोकांना माझ्या या व्हिडिओचा राग पण येऊ शकतो, कारण माझं जे आहे प्रामाणिक काम आहे, लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे, तो विश्वास मला टिकून ठेवायचा आहे, त्यासाठी मी ही जी व्हिडिओ आहे ती बनवत आहे. तर साप पकडल्याच्या नंतर पैसे किती घ्यावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता. तर त्याचं उत्तर असं आहे की साप पकडल्याच्या नंतर पैसे घेण्याच्या अगोदर आपल्याला एक विचार करायला पाहिजे की साप पकडण्यासाठी जी व्यक्ती साप पकडायला आली आहे ती व्यक्ती कुठून आली, किंवा ज्या व्यक्तीला आपल्या इथे साप पकडायला यायचं ते अंतर किती आहे. आता साहजिक आहे 1-2 किलोमीटर. आता मी प्रॉपर अकोल्यामध्ये काम करतो, तर साप पकडल्याच्या नंतर 100-1 रुपये माझा कॉल चार्जेस आहे. 100 रुपये मी कॉमनली घेत असतो. परंतु त्याच व्यतिरिक्त जर विषारी साप असेल तर नक्कीच विषारी साप जो आहे तो मानवी वस्तीपासून आपल्याला लांब सोडायला जावा लागतो. त्यामुळे विषारी साप जर असेल तर मी 200 रुपये कॉल चार्ज घेत असतो. ते पण डिपेंड करतं की मी किती लांब गेलोय साप पकडायला. जर मी अकोल्यातल्या अकोल्यात एखादा किलोमीटर 1 किंवा 2 किलोमीटरच्या आसपास जर साप पकडायला गेलो असेल तर 100 रुपये कॉल चार्ज घेतो. परंतु 15-16 किलोमीटर, आता इथून तांबूळ आहे, देवठाण आहे, इकडे कळस आहे, वरती इंदोरी फाट्याच्या पुढे पार जवळपास शरणखेल, त्याच्यानंतर इकडच्या साईडला कोतुळ पट्ट्यापर्यंत मी साप रेस्क्यू करायला जात असतो. त्यामध्ये धामणगाव आहे, धामणगाव पाट आहे, धामणगाव आवारी आहे, इकडे पाडाळणे आहे. तर असे जर 15-20 किलोमीटर अंतरावरती जर साप पकडायला गेलो तर साहजिक मी जो खर्च माझा लागतो तर तो घेत असतो. एवढ्या लांब जाऊन देखील मी 301 रुपयापर्यंत कॉल चार्ज घेत असतो. परंतु लोकांनी पण ही गोष्ट लक्षात घ्यावी की साप ज्या व्यक्तीला आपण पकडायला बोलवत आहे त्या व्यक्तीला सापाचं नॉलेज आहे की नाही हे सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण आपल्या इथे जो व्यक्ती साप पकडायला येतो तो जर सापाची माहिती नसेल तर नक्कीच त्या व्यक्तीला सापांपासून धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कॉल करताना अशा व्यक्तीला कॉल करा की ज्या व्यक्तीला सापांबद्दलची खरीखुरी माहिती आहे. तर जो कॉल चार्ज आहे त्याच्यावरतीच आपला विषय होता. तर मिनिमम जो व्यक्ती आपल्याला साप पकडायला येतो ते व्यक्ती काही कामावरती असेल, काही जण जॉबला आहेत, काही जण स्वतःचा व्यवसाय करतायत, काही जण दुकानांवरती कामाला आहेत. तर त्यातून वेळ काढून ते तुमच्या घरामध्ये साप रेस्क्यू करण्यासाठी येत असतात. तर साप पकडण्याचे मुळातच पैसे नसतात. म्हणजे साप पकडल्यानंतर सर्पमित्र पैसे घेत नाहीत असा माझा उद्देश आहे. मी स्वतः पण तेच कारण सांगतो. साप पकडल्यानंतर साप पकडल्याचे पैसे नसतात, परंतु साप पकडण्यासाठी तुमच्या घरापर्यंत येणं असेल,
गाडी काय आपली पाण्यावरती चालत नाही, निश्चित पेट्रोलला थोडाफार आपला खर्च होतोच. त्याच्यानंतर तुमच्या इथे येण्यासाठी जो आपण वेळ काढतो, तो वेळ काढतो. काही जण आपलं काम सोडून येत असतात, तर ते त्यांच्या वैयक्तिक स्वतःसाठी तर तसं काही नसतं, तर ते तुमच्या सेवेसाठीच असतं. तर किमान साप पकडल्याच्या नंतर तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेशन करून साप कोणता आहे त्याच्यावरती डिपेंड करून 100, 200 किंवा 300 रुपये कॉल चार्ज देऊ शकता. आता काही जणांचं असं झालंय की साप पकडल्याच्या नंतर काहीही तोंडाला वाटेल असा कॉल चार्ज मागताय. असे 1-2 किस्से माझ्यासमोर आहेत. तर सर्पमित्र जे आहेत त्यांना साप पकडायला आल्याच्या ठिकाणी पैशांपेक्षा जास्त गरज असते ती रिस्पेक्टची. आता एक उदाहरण छोटंसं सांगतो. काल एका ठिकाणी धामण साप पकडायला गेलो. दुकानामध्ये मोठा धामण साप होता. त्यांना मी काही कॉल चार्ज वगैरे मागितला नाही, परंतु साप पकडून झाल्याच्या नंतर त्यांनी एकदम असं याला एक कॅडबरी देऊन टाक ह्या भाषेत मला थोडंसं उद्धटपणाने बोलला. आता ठीक आहे, ती मावशी होती, मला एक तर जास्त असा राग वगैरे काही येत नाही, मी काय तिला रिॲक्ट झालो नाही. परंतु याच्यावरती सर्पमित्रांना थोडीफार का होणार रिस्पेक्ट भेटली पाहिजे, या उद्देशातून मी हा जो व्हिडिओ आहे तो खरा बनवत आहे. आणि त्या चॉकलेटवरून मला आठवलं की बऱ्याचशा लोकांनी मला आत्तापर्यंत प्रश्न विचारला की साप पकडल्याच्या नंतर किती पैसे द्यावेत किंवा तुम्ही किती पैसे घेतात. तर या प्रश्नाचं एक उत्तर आणि जो कालचा चॉकलेटचा विषय झाला त्याच्यावरून मला असं वाटलं की ही व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. आता बऱ्याच लोकांना माझी ही व्हिडिओ बघून नक्कीच राग येऊ शकतो, परंतु कुणाला राग येण्यासाठी मी हा व्हिडिओ अजिबात बनवत नाही. जे सर्पमित्र आहेत प्रामाणिकपणे काम करतायत, त्यांचा वेळ तुमच्यासाठी देत आहेत, स्वतःचा जीव थोडाफार धोक्यात घालून तुम्हाला संरक्षण देत आहेत. तर ज्या ठिकाणी आपण सर्पमित्राला साप पकडण्यासाठी बोलवतोय, किमान माझी एवढीच इच्छा आहे की त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याला जोपर्यंत 5-10 मिनटं तो तिथे आहे तोपर्यंत त्याला थोडंसं रिस्पेक्ट द्या, थोडंसं उद्धटपणाने बोलू नका. जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस तुमच्या इथे साप निघतो त्यावेळेस आम्ही आमचं काम सोडून येतोय, आमचा मौल्यवान वेळ तुमच्यासाठी खर्च करतोय. दुसरं तिसरं असं काहीच नाही आहे. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश जो होता तो फक्त एवढाच आहे की ज्या ठिकाणी सर्पमित्र साप पकडण्यासाठी येतोय त्याला किमान जे सापांच्या रिलेटेड प्रश्न आहेत ते तुम्ही नक्कीच विचारा, ज्या तुमच्या शंका आहेत ते विचारा, पण फालतू प्रश्न काही विचारू नका. आता त्या फालतू प्रश्न कसे विचारतात लोक ते काय मी या व्हिडिओमध्ये जास्त उल्लेख करत नाही. समजदार लोकांना ही गोष्ट चांगलीच कळते की काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे. त्यामुळे फक्त ज्या ठिकाणी आपण सर्पमित्राला बोलवतोय तर ते एक लोकेशन एक असतं की ज्या ठिकाणी साप पकडता येईल किंवा नाही येणार, ज्या ठिकाणी साप पकडण्याची गरज आहे त्याच ठिकाणी नक्की सर्पमित्राला फोन करून बोलून घ्या. ज्या ठिकाणी गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी साप पकडण्याची गरज नाही किंवा ज्या ठिकाणी जास्त मानवी वस्ती नाही आहे त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही साप बघितल्याच्या नंतर त्याला त्याच्या रस्त्याला जाऊ द्या आणि तुम्ही सर्पमित्राला विनाकारण कॉल करू नका. तर नक्कीच माझ्या व्हिडिओचा कोणाला राग येणार नाही अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ याच ठिकाणी थांबवतो, जास्त मोठी व्हिडिओ काय बनवत नाही. ज्या लोकांना सर्पमित्रांबद्दल काही प्रश्न असतील, सर्पमित्रांच्या संदर्भात काही शंका असेल मनामध्ये, तर नक्कीच माझ्या या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता, जेणेकरून मी तुमच्या कमेंट वाचून तुम्हाला तुमचं समाधानकारक उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली आणि खरंच तुम्हाला सर्पमित्रांबद्दल असो प्राण्यांबद्दल असो खुरी माहिती जर हवी असेल तर नक्कीच माझा हा जो यूट्यूब चॅनल आहे ॲनिमल झोन याला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील. आणि विशेष म्हणजे ही जी व्हिडिओ आहे मला अकोल्यामध्ये जास्त स्प्रेड करायची आहे, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच अकोल्याचे जे तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असतील, जे अकोल्याची मंडळी आहे ज्यांच्यापर्यंत सर्पमित्रांचा नंबर नाही, तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्पमित्र हे घराघरापर्यंत पोहोचतील. लोकांची जी सापांबद्दलची भीती आहे ती नक्कीच कमी होईल आणि साप वाचवण्यात देखील मदत होईल. तर नक्कीच हा व्हिडिओ आहे तो शेअर करा आणि माझ्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतो याच ठिकाणी, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. नमस्ते.